तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने घट होताना पाहायला मिळते। मी आता नांदेड शहरालगत असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या परिसरात आहे। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारा हा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून जे आहे ते विष्णुपुरी प्रकल्पाची ओळख आहे। या प्रकल्पात सध्या 47.7% एवढा पाणी साठा शिल्लक आहे। मुबलक पाणी साठा शिल्लक असला तरी नांदेडकरांना मात्र 3 दिवसाआड पाणी मिळतं। याचाच अर्थ नांदेडकरांना सुद्धा भविष्यात जे आहे ते पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। नांदेड जिल्ह्यातील 104 प्रकल्पामध्ये केवळ 41% एवढा पाणी साठा आता शिल्लक आहे। प्रामुख्याने जर आपण मोठे प्रकल्प पाहिले तर मानार प्रकल्पात 52.56%, तर मध्य प्रकल्पात 43.25%, लघु प्रकल्पात 29.29%, उच्च पातळी बंधाऱ्यात 41.5%, तर 4 बंधाऱ्यांमध्ये जे आहे ते 0.13% एवढा पाणी साठा शिल्लक आहे। अनेक गावांमध्ये जे आहे ते टँकर प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले। अनेक विहिरीचं सुद्धा अधिग्रहण करण्यात आले। एकंदरीत नांदेड जिल्ह्यात सुद्धा पाणी टंचाईचा झळा आता जाणवायला सुरुवात झाली आहे। आता संपूर्ण जे आहे ते अर्धा एप्रिल महिना आणि मे महिना, त्याचबरोबर जूनचा 15 तारखेपर्यंत जे आहे ते नांदेडकरांना नैसर्गिक पाण्याची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे जे आहे ते अनेक गावात आतापासून जे आहे ते पाणी टंचाईचा झळा सुरू झाल्या आहेत। अनेक गावांना जे आहे ते पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।